खर तर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर एकामागे एक प्रॉब्लेम्स येत असतील, एकामागे एक काहीतरी अडचणी येत असतील, तर लगेच त्याच वेळेला तिसरा माणूस येऊन तिथं टपकतो आणि म्हणतो की देव कोपला असेल, देवाचं बघा. तुम्हाला सांगतो, कोपणं हे देवाचं कामच नाहीये, फक्त पोसणं हे देवाचं काम आहे. त्यामुळे देव कधी कोपत नाहीये. फक्त तुम्हा आम्हाला जीव जंतूंना, किडे मुंग्यांना, प्राणी पक्ष्यांना पोसतच जातो. कारण पोसणं हे देवाचं काम आहे, कोपणं हे देवाचं काम नाहीये. एखाद्या चित्रकाराचं चित्र जर आम्ही फाडलं, त्याचं नुकसान केलं, तर चित्रकाराला किती राग येतो. अहो, हा तर विश्वाचा विश्व निर्माण करता आहे. तुम्ही दासबोध उघडा, देवदर्शन प्रकरण, त्यामध्ये समर्थ म्हणतात की 4 वाणी 4 खानी, जीव 184 योनी, जेने निर्मिले लोक तिनी, तया नाव बोली जे देव. अहो, मग ते स्वतःची प्रॉपर्टी स्वतः निर्माण केलेली, त्याचं नुकसान कसं काय देव करेल. अहो, रात्री झाडावरती झोपलेल्या पक्षाला जो खाली पडून देत नाहीये, घरामध्ये 2 साखरेचे दाणे सांडले तर तिथे लगेच मुंगीला हजर करतो, असा तो ईश्वर, असा तो देव, तो आमचं कसं काय नुकसान करेल हो. कारण त्यानं सगळं निर्माण केलेलं आहे, तो फक्त सांभाळण्याचं काम करतो. मी असंच म्हणत नाहीये, त्यासाठी प्रमाण आहे. जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबार आहे, आपल्या अभंगामध्ये सांगतात की पाहू जाता एक देव, तेने निर्मिले चराचर, सूर्य चंद्र तारे सारी त्याचीच लेकुरे, अन्न पाणी तोची देतो, प्रेमी सर्व सांभाळितो, भावे भजा त्या देवा, तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा. राम कृष्ण हरी. पटतंय ना? पटायलाच पाहिजे. राम कृष्ण हरी.